तर नमस्कार मंडळी. तर आजच्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. काही दिवसापूर्वी मी व्लॉग टाकत नव्हतो. तर आज मी कल्याण टू कंकेश्वर आणि मधी खारपाले पण जाणार आहे माझ्या आईच्या गावी. तर तुम्ही पण आमच्या जर्नीमध्ये कंटिन्यू आता आम्ही राजावाडी चहा मिसळ या ठिकाणी पोहोचलो आहे. आता पुढे आम्ही पनवेलच्या रस्त्यापर्यंत पोहोचणार आहे. आता आम्हाला खोणी गाव लागणार आहे. आता आम्ही आमच्या रिक्षातच आहे. माझे मिस्टर आता रिक्षा चालवत आहे. माझा मोठा मुलगा सात्विक, पुष्कर, मी आम्ही माझ्या जाणार आहे आणि हे कंकेश्वर. तर आता आम्ही हनुमंताच्या मंदिराच्या इथे पोहोचलेलो आहे आणि तुम्हाला पण आम्ही दर्शन घडवतो. तर आता हे हनुमंताचं मंदिर आहे. तर आता हे हनुमंताच्या मंदिरामध्ये आहेत आम्ही आणि तुम्ही पण दर्शन घ्या. संकट की घड़ी में तू ही सहारा है, टूटे हुए मन को तू ही उभारा है, हाथ में गदा. तर आता हे शंकराचं मंदिर आहे आणि आता आम्ही इथून जाणार आहे. हे मंदिर रोडलाच पडतो शंकर महादेवाचं. हे असं कोणाला माहिती नाही, पण ते रोडच्या समोरच आहे. तर आता आम्ही पनवेलमध्ये एंट्री केलेली आहे. तर हा सकाळी लवकर डिप्रेशन कधीही आम्ही सकाळी डिप्रेशन में रहता हूँ हमेशा, अभी मैं डिप्रेशन में हूँ माँ का साथ. रोज गाडीमध्ये झोपतो. तर हे हनुमंताचं मंदिर आहे. तर आता हे परस्पर वाटा आणि आता आम्ही मुंबई गोवा हायवे टच करणार आहोत. तर आता आम्ही सीएनजी भरण्यासाठी आलेलो आहोत. आता आम्ही कर्नाळामध्ये पोहोचलेलो आहोत. हाय माकडा. तर हा माकड आहे कर्नाळा अभयारण्याचं. पुढे पण आहेत, तुम्ही कंटिन्यू राहा. हाय. हे अभयारण्याची एंट्री आहे इकडून, हे बघा.
आमच्या मामाचं पार्किंग धाबा. तर आम्ही आता कंकेश्वर फाट्याच्या आतमध्ये पोहोचलो आहोत. किमान आम्ही आता 5 मिनिटांमध्ये कंकेश्वर टेम्पलच्या इथे पोहोचलो आहोत. तर आपण कंकेश्वरला चढण्यासाठी सुरू करूया. तर बोला ओम नमः शिवाय. तर हे कंकेश्वरच्या इथेच लावलेलं आहे. तर हे कंकेश्वरच्या इथे आम्हाला काही माकडे दिसलेले आहेत. तर काही एक माकड पान खात आहे. तर आपण कंकेश्वरच्या इथे गायमुखाच्या इथे आपण पोचलेलो आहोत. तर हे बघा, आम्हाला किती छान सुंदर आणि रम्यसारखं असं छोटंसं वॉटरफॉल दिसलेलं आहे कंकेश्वरच्या इथे. तर आपण पालेश्वर इथे पोचलेलो आहोत. तर आता हे कंकेश्वरची कमानी आपण आता आतमध्ये पोचणार आहोत कंकेश्वरच्या इथे. हे कंकेश्वरच्या इथे हनुमंताचं मंदिर आहे. तर हे श्री क्षेत्र कंकेश्वरच्या इकडचं कलश. कंकेश्वरच्या इकडे धुकं बघा किती आहे. मोठं वारुल आहे. आम्हाला देवाच्या दर्शनाच्या इथे जाताना आम्हाला हे वारुल दिसलेलं आहे. कंकेश्वरच्या इकडचं भैरवनाथाचं मंदिर आहे. गणपतीचं मंदिर आहे कंकेश्वरच्या इथेच.
अंकेश्वर देवाचं फोटो आहे महादेवाचं.